पुरवण्यात आले त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत। आणि त्यांना पण पाहतो या ठिकाणी आणि या ठिकाणी अवेलेबल आहेत का? चला या ठिकाणी नाही आहेत तर या ठिकाणी आपण पाहतो या ग्रामपंचायत पाषाण्याचे माजी सदस्य सन्माननीय प्रल्हादजी खाडे यांचंही स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतोय ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी भरपूर मदत केली आहे। खरं तर बॉलचे बॉक्स त्यांच्या माध्यमातून पुरवण्यात आले आणि त्यांना पण पाहतो या जे आपण मॅन ऑफ द सिरीज जी कूलर आहे जी कूलर मात्र आपल्याला पाहायला मिळतात पंचायत समिती अंबरनाथ पंचायत समिती अंबरनाथ ते देखील पेशने ग्रामसेवक आहेत ग्रामपंचायत अधिकारी सन्माननीय सुनीलजी शेंडे यांच्याकडनं देखील या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज आपण कूलर पाहतोय हे त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पुरस्कृत केली गेली आहे। त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत। जर कोणी प्रतिनिधी असेल तर समोर या आपण त्यांचा पण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय आणि त्यानंतर अजून एक विशेष सन्मान आपल्याला पाहायला मिळतं ज्याने सुंदर असं व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून दिला। मानफार्म बुतिवली डिक्सल विभागात त्यांचं गाव आहे सन्माननीय आदरणीय सचिन दादा नेमाने दादांचा पण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय ज्याने आम्हाला एका शब्दावरती इतकं चांगलं सुंदर व्यासपीठ उपलब्ध करून दिला आणि 4 दिवस आमच्या आवाजाची ज्यांनी काळजी घेतली आहे। मी विनंती करेल प्रमोदजी निरगुडा योगेश शिंदोळा सचिन आगिवला आणि भानदास निरगुडा यांच्या चारी व्यक्तींच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सचिन दादा नेमाने या साहेबांचा आपण शुभ सन्मान करतो। एक सुंदर असं व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून दिला आणि आम्हाला 4 दिवसामध्ये आमच्या आवाजाची काळजी घेतली त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत असणाऱ्या त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय। आपण पाहतो या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय सचिन दादा नेमाने जे मंडप डेकोरेटरचे मालक आहेत भरपूर चांगला व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून दिला आणि त्यानंतर आपण पाहतो या ज्याने या स्पर्धेमध्ये क्षण आणि क्षण टिपले गेलेत ब्रदर्स स्पोर्ट लाईव्ह अर्थात जी वाहिनी आपण पाहतो क्लॅरिटी विथ क्वालिटी आपल्याला नेहमीच पाहायला मिळाली 4 दिवसामध्ये त्यांचे ओनर या ठिकाणी उपस्थित आहेत बाला बसमा त्यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करतोय। चला बाला बसमा ब्रदर्स स्पोर्ट लाईव्हचे ओनर आहेत एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे। 198 देशामध्ये क्लॅरिटी विथ क्वालिटी ही त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली क्षण आणि क्षण या स्पर्धेमध्ये टिपले गेलेत भरपूर चांगली क्लॅरिटी आज पाहायला मिळते। जर एखादी स्पर्धा तुम्हाला अटेंड करायची असेल एखादी स्पर्धा तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट करायची असेल तर मग बाला बसमाकडे तुम्ही बिंदास कॉन्टॅक्ट करू शकता। क्लॅरिटी विथ क्वालिटी ते देखील कमी पैशामध्ये तुम्हाला क्वालिटी मिळेल ह्याच्यात मात्र शंका नाही आहे। आणि त्याचबरोबर आपण पाहतो या प्रथम पारितोषिक या स्पर्धेला सुपूर्द केलं होता। आपण पाहायला गेलं तर पंचायत समिती कर्जत माजी सभापती याच विभागातील जबरदस्त व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय राहुल शेठ विषय यांच्याकडनं देखील या स्पर्धेसाठी 30,000 रुपयाचं कॅश प्राइज झालं होता त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत असणाऱ्या त्यानंतर आपण पाहतो या कारो गावाचे सुपुत्र जे युवा उद्योजक आहेत सन्माननीय आदरणीय विराशेठ देशमुख यांच्याकडनं या स्पर्धेसाठी तब्बल दुसरा क्रमांक अर्थातच 15,000 रुपये आणि ज्या चमचमत्या आपण ट्रॉफ्या पाहतोय या मात्र त्याच्याकडनं आम्हाला या स्पर्धेसाठी सुपूर्द झाल्या होत्या त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। आणि त्याचबरोबर आपण पाहतो या ठिकाणी जे आपण पाहिलं गेलं तर ग्रामपंचायत अधिकारी पंचायत समिती कर्जत सन्माननीय आदरणीय हरिजी निरगुडा यांच्याकडनं या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज झालं होता आणि त्याचबरोबर आपण पाहतोय पंचायत समिती मुरबाड सन्माननीय आदरणीय भगवानजी निरगुडा यांच्याकडनं देखील आपल्याला 5,000 रुपयाचं कॅश प्राइज झालं होता। तिसऱ्या आणि क्रमांकाची जे पारितोषिक होतं या दोन्ही भाऊसाहेबांच्या माध्यमातून मिळालं गेलंय आणि 5वं पारितोषिक या ठिकाणी आपल्याला सुपूर्द केलं होता। याच गावातील एक चांगले व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय अरुण आगिवला जे समाजसेवक आहेत आणि नेहमीच हकेला धावणारा हा व्यक्ती आणि त्यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज या स्पर्धेसाठी आलं होतं त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत। या सर्व देणगीदारांचं मी या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करेल आणि अशीच
तुमची साथ आम्हाला असू द्या. चला तर पण या ठिकाणी बक्षीस वितरणला करतोय सुरुवात. ज्याने 5वा क्रमांक या ठिकाणी पटकावला गेलाय. ओमसाई खडके आयोजित मैत्री चषक 2025 मध्ये 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय. या स्पर्धेमध्ये उंबरबेडे संघ. चला उंबरबेडे संघ संपूर्ण टीम या. उंबरबेडे संघ संपूर्ण टीम या. या ठिकाणी आपण 5व्या क्रमांकाची ट्रॉफी आपण त्यांना देणार आहोत. आपण पाहिलं गेलं तर एक समसमती ट्रॉफी आणि तब्बल कॅश प्राइज होता त्यांना या ठिकाणी सुपूर्द केले जाईल. संपूर्ण टीम मी विनंती करेल सन्माननीय पांडुरंगजी निरगुडा आणि त्याचबरोबर संभाजी इंदोळा यांना आणि भानुदास निरगुडा यांना विनंती करेल की तुमच्या तिन्ही मान्यवरांच्या शुभासपणे या ठिकाणी 5व्या क्रमांकाची ट्रॉफी आपण उंबेरबडी या संघाला सुपूर्द करतोय. 5वे क्रमांक उंबरबडी टीमनं पटकावला गेलाय. चला या ठिकाणी आपण उंबरबेडे संघाला 5वा पारितोषिक सुपूर्द करतोय. एक समसमती ट्रॉफी आपण पाहतोय आणि तब्बल कॅश प्राइज होता. ते मात्र उंबरबेडे संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळाला. भरपूर चांगला खेळ राहिला परंतु हार्ड लक. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय उंबरबेडे संघाचा गणपती बाप्पा. चला या ठिकाणी आपण 4थ्या क्रमांकाचा पारितोषिक सुपूर्द करणार आहोत. जो खांडीच्या बडा टीमच्या विरोधात पराभूत झाला. असं वाटलं होतं की हा संघ खांडीच्या बडा संघाला पराभूत करू शकतो परंतु हार्ड लक. ओमसाई खडके आयोजित मैत्री चषक 2025 मध्ये आपण पाहतोय 4थ्या क्रमांकाचा पारितोषिक या ठिकाणी पटकावलाय असलवाडी टीम. चला या संपूर्ण टीम या.
संपूर्ण टीम असलपाटी आपण पाहतोय.
मोठे समर्थक खरं तर पाकर आहेत का? यस, आणि पाकरच म्हणावं लागतील. यशवंतजी गिरा मलंगडचे आणि त्याचबरोबर सन्माननीय भगवानजी निवड्यांना देखील विनंती केली तुमच्या शुभासपण या ठिकाणी प्रथमतः या सगळ्या मान्यवरांच्या शुभासपण या ठिकाणी प्रथमतः पारितोषिक या ठिकाणी देतोय खांडीच्या पाडा या टीमला. प्रथम पारितोषिक चॅम्पियन संघ खांडीचा पाडा संघ. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे खांडीच्या पाडा संघासाठी. चॅम्पियन इज अ चॅम्पियन.